सीन सकाळची वेळ आहे. दादा सोफ्यावर बसलेले असतात आणि त्यांचं लक्ष बाहेरच्या दृश्याकडे असतं. तेवढ्यात जान्हवी तिथून बाहेर जाण्याच्या तयारीत असते. जाता जाता जान्हवी दादांना म्हणते, जान्हवी तुमची काय सेवा दादा. दादा तिला गडबडीत थांबवतात. दादा अगं थांब, इकडे बस. मला माझ्या आईची खूप आठवण येते आहे. तू मला तुझ्या आयुष्यातला असा क्षण सांग ज्याने माझे डोळे भरून येतील. जान्हवी लहानपणी बाबांचा पगार खूप कमी होता, फक्त 3000 रुपये महिना. एकदा असं झालं की आम्ही शाळेची फी भरू शकलो नाही. शाळेत उभं करून बाहेर काढलं आम्हाला. मी घरी जाऊन आईबाबांना सांगितलं. तेव्हा आईला विचार पडलं की 350 रुपये कुठून आणणार, कारण बाबांचा पगार इतका कमी होता की सगळे पैसे घराच्या खर्चासाठीच जायचे. दादा तल्लीन होऊन ऐकत असतात. जान्हवी म्हणून बाबांनी रक्तदान केलं, कारण त्यावेळी रक्त दिल्यावर पैसे मिळायचे. पण त्यांना फक्त 150 रुपये मिळाले. आता काय करायचं, म्हणून बाबांनी ठरवलं की परत 150 रुपये मिळवण्यासाठी दुसऱ्यांदा रक्तदान करावं. त्यांनी तोंडाला रुमाल लावला आणि दुसऱ्यांदा रक्त दिलं. वरचे 50 रुपये आईने आधीच साठवून ठेवले होते. असं करून शाळेची फी भरली. जेव्हा आईला समजलं की 350 रुपये कसे जमवले, तेव्हा आई खूप रडली. दादा शांतपणे सगळं ऐकत